आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। झिशान सिद्दीकी यांच्या जबाबामध्ये अनिल परब यांच्यासह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब एसआरए प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते। रोज लिहायच्या डायरीमध्ये बाबांनी स्थानिक नेत्यांचं नाव लिहिलंय। हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यामध्ये अर्धा तास संभाषण। झिशान सिद्दीकी यांचा जबाब। बाबा सिद्दीकी माझे जिवलग मित्र होते। निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर आम्ही नियमित बोलायचो। सत्य बाहेर यायला पाहिजे आणि न्याय झालाच पाहिजे। मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया। उनकी ऐसी घटना हुई तो ये सबके लिए शॉकिंग था और शाम को उनकी मेरी आपस में बातचीत हुई और हम लोग ऐसे पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल बैंड्रा में होने के कारण मैं भी 15 साल से बैंड्रा में रहता हूँ, वो भी बैंड्रा के थे, तो एक हमारे बहुत ही मधुर संबंध थे। दाऊदचे संबंध आणि 1993च्या बॉम्बस्फोटातील सहभागामुळे अनमोल बिश्नोईकडून सिद्दीकींना मारण्याचे आदेश होते। पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा मोठा दावा। झिशान यांना काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे दाद मागावी। पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील। अनिल परब यांची प्रतिक्रिया। पोलिसांना जे तपासात आढळलं ते पोलिसांनी लिहिलेलं असेल, याच्यामध्ये त्याचं समाधान होत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा दाद मागावी आणि त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी किंवा सरकारने त्याचा खुलासा करावा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावर चर्चा। येत्या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप तर रायगडसाठी राष्ट्रवादी देखील आग्रही। 2012 पासून परळी नगरपरिषद मुंडेंच्या ताब्यात। 2019 पासून ते पालकमंत्री। त्यांनी पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं। सुपर पालकमंत्र्यांनी किती पैसे खाल्ले? नगरपरिषदेचं स्पेशल ऑडिट करण्याची सुरेश धस यांची मागणी। तर 5,000 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचा देखील धस यांचा आरोप। या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आजही सुनावणी नाहीच। आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार। राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घ्यायच्या नाहीत। प्रशासकाच्या माध्यमातून राज्य ताब्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न। निवडणुका आता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांची टीका। राज्य सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून हे राज्य आपल्या ताब्यात ठेवायचे, त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेही निवडणुका घ्यायचाच नाही हा चंग या राज्य सरकारने अर्थात महायुती सरकारने मनात बांधलेला आहे। लोकसभेला शिंदे गटाकडून लढण्यासाठी तर भाजपकडून मला राज्यपाल पदाची ऑफर। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा दावा। तर संजय शिरसाट यांच्याकडून देखील खैरेंना ऑफर दिल्याची कबुली। संजय शिरसाटनी 2-3 लोकांना सांगितलं, अरे आमच्याकडे घेऊन ये त्यांना, आम्ही पूर्ण खर्च करू, हे करू। भाजपवाले तर माझ्याकडे किती वेळेस येऊन गेले। दिल्लीतून पण ऑफर होती काहींनी। आता ते ह्या वेळेला सांगितलं की हरिभाऊ बागडे जसे राज्यपाल झाले तुम्हालाही आम्ही राज्यपाल करू।